बाजारामध्ये अशा ओल्या राजमाच्या शेंगा मिळाल्या बघा. म्हणलं आज झणझणीत राजमा आणि राईसच करावा. मग काय, कुकरमध्ये भात आणि राजमा एकदम लावला. राजमा लावताना त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं बरं का. आता एका मिक्सरच्या भांड्यात टमॅटो, आलं, लसूण बारीक करून घ्यायचं. तेलात जिरे मोहरीची फोडणी करायची. कांदा भाजायला घालायचा. कांदा छान लालसर भाजून झाला की त्यामध्ये टमॅटोची पेस्ट घालायची बरं का. चांगला कच्चा वास जाऊस्तोवर भाजून घ्यायचं आणि 1 चमचा दही घालायचं. तेही छान भाजून घ्यायचं. आता आपले घरातले काही मसाले घालायचे आणि ते छान परतून घ्यायचे. आता तेल छान सुटायला लागलं की त्यामध्ये आपला शिजलेला राजमा घालायचा आणि थोडंसं अजून वरनं पाणी घालून छान शिजून द्यायचं आहे. राजमा शिजताना थोडं मीठ घातलं होतं, त्याच्यानुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. छान उकळी येऊन दिली गरम गरम भात असा प्लेटमध्ये घ्यायचा. त्याच्यावर राजमा थोडासा वरनं कट आणि मस्तपैकी तुपाची धार टाकून राजमा राईस खायला घ्यायचा आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला?